समानता म्हणजे सगळ्यांना सारखं वागवणं, बरोबर? कोणत्याही संविधानाचा हाच तर आत्मा असतो. पण आपल्या भारतीय संविधानात एक असं कलम आहे जे या कल्पनेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातं. आज आपण कलम 15च्या याच गुंतागुंतीच्या जगात डोकावणार आहोत आणि हो, समानतेची तशी बाजू पाहणार आहोत जी सहजासहजी दिसत नाही. कधी विचार केलाय की एकच कायदा भेदभावाला मनाई पण करू शकतो आणि त्याच वेळी त्याला परवानगी सुद्धा देऊ शकतो? ऐकायला एकदमच विचित्र वाटतं नाही का? पण खरं सांगायचं तर आपलं कलम 15 नेमकं हेच करतं. आता हे कसं काय शक्य आहे आणि यामागे नक्की काय विचार आहे? चला हेच कोडं आज सोडवूया. तर सगळ्यात आधी बघूया या कलमाचा पहिला आणि अगदी स्पष्ट भाग, संपूर्ण मनाई. म्हणजे सरकारला किंवा राज्याला काय करण्याची सक्त मनाई आहे. हे बघा, हे शब्द किती थेट आणि शक्तिशाली आहेत. राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध भेदभाव करणार नाही. एकदम सरळ, यात काहीही आडवळण नाही, कोणतीही शंका नाही. ही एक स्पष्ट आज्ञा आहे आणि हाच आपल्या समानतेच्या अधिकाराचा मूळ पाया आहे. पण थांबा, इथे एक छोटासा पण खूप महत्वाचा शब्द येतो, केवळ. केवळ या कारणांवरून. हा केवळ शब्द वाटतो छोटासा, पण खरं सांगायचं तर ह्याच एका शब्दात या कलमाची ताकद आणि त्याची मर्यादा दोन्ही दडलेला आहे. मग ही कारणं आहेत तरी कोणती ज्यांच्या आधारावर भेदभाव करता येत नाहीत? तर ती आहेत धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान. म्हणजे एकदम सोपं आहे. फक्त या 5 कारणांवरून सरकार कोणासोबतही भेदभाव करू शकत नाही. आणि गंमत म्हणजे ही हमी फक्त सरकारी कार्यालयांपुरती किंवा कायद्याच्या पुस्तकांपुरती मर्यादित नाहीये. नाही, ही हमी आपल्या रोजच्या सार्वजनिक जीवनात सगळ्यांना, सगळीकडे समान प्रवेशाची खात्री देते. म्हणजे नेमकं काय? तर बघा, दुकानं, हॉटेलं, सिनेमागृह एवढंच काय तर सार्वजनिक विहिरी, तलाव, रस्ते या सगळ्या ठिकाणी कोणत्याही नागरिकाला प्रवेश नाकारता येणार नाही. खरं तर याच तरतुदीमुळे सामाजिक समानतेचा पाया खऱ्या अर्थाने मजबूत होतो. पण नेहमीप्रमाणे गोष्ट इथेच संपत नाही. या कथेला एक दुसरी बाजू आहे. एक असा ट्विस्ट आहे जो या सगळ्या प्रकरणाला जास्त रंजक आणि हो, थोडंसं गुंतागुंतीचं सुद्धा बनवतो. ही आहे नाण्याची दुसरी बाजू. एक असा अपवाद जो चुकून आलेला नाहीये, तो हेतुपुरस्कार ठेवला आहे. कारण हेच कलम जे भेदभावाला मनाई करतं, तेच काही विशिष्ट परिस्थितीत भेदभाव करण्याची परवानगीसुद्धा देतं. यालाच म्हणतात पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन किंवा सकारात्मक भेदभाव. म्हणजे काय? तर ज्या गटांवर ऐतिहासिकदृष्ट्या अन्याय झाला आहे त्यांना वर उचलण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करणं. एका अर्थाने भेदभाव संपवण्यासाठीच केलेला भेदभाव. इंटरेस्टिंग आहे ना? पण मग असा विरोधाभास का ठेवला असेल? यामागे नक्की काय विचार आहे? चला या अपवादांमागचा तर्क समजून घेऊया. हे का गरजेचं आहे ते पाहूया. हे समजून घेण्यासाठी समानतेच्या 2 कल्पना पाहूया. पहिली आहे औपचारिक समानता, जिथे फक्त सगळ्यांना सारखं वागवलं जातं. आणि दुसरी जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे वास्तविक समानता, जिथे सगळ्यांना खऱ्या अर्थाने समान संधी मिळावी म्हणून गरजेनुसार पाठबळ दिलं जातं. आपलं कलम 15 याच दुसऱ्या प्रकारच्या म्हणजेच खऱ्या समानतेवर भर देतं. ठीक आहे, मग ह्या विशेष तरतुदी हा सपोर्ट कोणाला मिळू शकतो? संविधानाने नक्की कोणासाठी ही सोय केली आहे? तर संविधानानुसार काही घटांसाठी खास तरतुदी करता येतात. यात येतात महिला आणि मुलं, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेले वर्ग आणि अगदी अलीकडच्या काळात यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा म्हणजे EWSचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. आणि हेच तर आपल्या संविधानाचं सौंदर्य आहे. ते म्हणजे दगडावरची कोरलेली रेघ नाहीये. ते एक जिवंत, श्वास घेणारं डॉक्युमेंट आहे जे समाजाच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःला बदलतं, स्वतःला अधिक समर्पक बनवतं. याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे 2019 मधली 130री घटना दुरुस्ती. याच दुरुस्तीमुळे कलम 15 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी म्हणजे EWSसाठी एक नवीन तरतूद जोडली गेली. आणि या नवीन तरतुदीनुसार EWS कॅटेगरीसाठी 10% आरक्षणाची सोय करण्यात आली. यावरून हेच दिसतं की समानतेची व्याख्या कशी स्थिर नाहीये, ती काळानुसार आणि समाजाच्या गरजेनुसार विस्तारत जाते. तर आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यातून आपण कुठे येऊन पोचतो? आपण येतो एका नाजूक संतुलनावर. एकाच कलमातून 2 पूर्णपणे वेगळी किंबहुना परस्पर विरोधी वाटणारी ध्येय गाठण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे संतुलन कसं आहे ते बघा. एका तराजूत आहे मनाई. तिचं काम आहे भेदभाव थांबवणं. तिचा फोकस आहे प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांवर.
आणि दुसऱ्या तराजूत आहेत विशेष तरतुदी. यांचं काम आहे ज्यांना गरज आहे त्यांना पुढे आणणं, सामाजिक प्रगती करणं. आणि यांचा फोकस आहे सामूहिक न्यायावर. म्हणूनच हा वरवर दिसणारा विरोधाभास खरं तर विरोधाभास नाहीये. उलट एक न्याय्य समाज घडवण्यासाठी तयार केलेलं हे एक अत्यंत प्रगत साधन आहे. हे दोन भाग एकमेकांच्या विरोधात जात नाहीत, तर एकमेकांना पूर्ण करतात, एक परिपूर्ण चित्र तयार करतात. आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं की कोणताही समाज वैयक्तिक समानता आणि सामूहिक न्याय या दोन गोष्टींमधलं हे नाजूक संतुलन सतत कसं साधत असेल. हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर सतत शोधावं लागतं, नाही का?